अमर पांडुले यांच्या वतीने सुदाम नाईकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय नंदू भोपी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा. आणि जे पांडुले साहेब इथे आले होते त्यांच्या वतीने देखील सुदामला 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सामनावीर आणि त्याचबरोबरीने हे सुदामसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आपण द्यावं. वेल प्लेड सुदाम, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मान्यवरांचे देखील आभार. मॅच होईल सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जोडले जातील सागर मांडवकर सर. हॅलो हॅलो ची. तर या दरम्यान ज्यांचं इथे शुभ आगमन होते, माजी सरपंच उपसरपंच चषक संग्राम 11 क्रिकेट संघ निटलस या संपूर्ण आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आज वेळात वेळ काढून ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय त्या वलप नाईट स्पर्धेच्या आयोजक, वलपच्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय बोलनाशेठ पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले. टेनिस क्रिकेटमध्ये अनेक युवा संघांना त्या स्पॉन्सर्स करत असतात. तर सन्माननीय भोलेनाथ पाटील माजी सरपंच वलप, मिनी वानखेडे वलप आणि वलपची नाईट स्पर्धा त्यांचे दमदार आयोजक. चला मॅच ऑन करा. अजूनही एक सामना बॅलन्स आहे आम्हाला माहिती मिळते. दोन सामने इथून अजूनही कव्हर करायचे. शरदजी पावशे असतील, संपूर्ण स्वर्गीय अभि प्रतिष्ठान, संग्राम 11 क्रिकेट संघ निटलस या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत सर्व दानशूर दात्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय वीर बजरंग शिरडोन आणि गावदेवी आई गावदेवी बुर्दुल. मागच्या मॅच मध्ये दोन्ही संघानं कमालीचा परफॉर्मन्स केला. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान संघाविरुद्ध आपण जरूर पाहिलं. वीर बजरंग शिरडोन असा एक सामना पाहिला. आणि आता आई गावदेवी बुर्दुल आणि वीर बजरंग शिरडोन. पाच षटकांचा सामना, 5 ओव्हर मॅच. सर्व क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आनंद घेत असताना फर्स्ट प्राइज 1 लाख. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये आपण बाईक पाहणार आहोत. सर्व आमचे दानशूर दाते जांभुळेश्वर क्रीडा नगरी निटलाशा या निसर्गरम्य परिसरामध्ये आपण पाहतोय माजी सरपंच आणि उपसरपंच चषक. वळूया मैदानाकडे. फर्स्ट ओव्हर
4:03 पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट, हा देखना फटका डीप बॅकवर्ड पॉइंट कडे खेळण्याचा जो प्रयत्न होता आणि तो प्रयत्न आपण पाहतो यशस्वी झाला. रिव्हर्स अटेम्प्ट केला, थोडासा अडखळत आपण क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पाहिला, मात्र हा चौकार. भूषण पाटील पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड सर्कल. चेंडू कलेक्ट करतोय. दोन्ही संघानं एक एक विजय प्रस्थापित केले आणि आता त्याच दिशेनं वाटचाल करत असताना, कारण हा सामना सुद्धा सोडायचा नाहीये त्या तयारीमध्ये दोन्ही संघ आहेत. भूषण पाटील चौकार आला, त्याने ते सिंगल. एकूण धावा फलकावर टोटल 5. वीर बजरंग शिरडोन पुढचा चेंडू. भूषण पाटील फुटबॉलचा वापर स्टेडिट करायचा होता, मात्र थोडा रॉंग आपण पाहतो, मात्र नशिबाची साथ मिळाले. डीप पॉइंट कडे हा चौकार. आविष्कार पाटील डावाची सुरुवात चौकाराने केली. सुयोग पाटील त्याला साथ देतोय. चौकारानं त्यांनी सुद्धा डावाचं अकाउंट ओपन केलं. 2 चेंडूचा सामना केला. आविष्कारनं 5 वर खेळतोय. सुयोग त्याला साथ देतो वैयक्तिक 4 वर आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 9 रन्स. दोन्ही संघानं मैदानाचा अभ्यास केलाय, एक एक विजय प्रस्थापित केलं. नेक्स्ट बॉल. गुड लाईन स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ झाला. स्ट्रेट चेंडू होता. मध्यम गतीचा हा चेंडू बीट करत असताना स्ट्रायकर एंडला सुयोग पाटील 2 चेंडूचा सामना केला. 4 वर खेळतो. पॉइंट कडे ढकललेला चौकार. मैदानावर सेट होते संघाचा प्रमुख खेळाडू सुयोग पाटील. चार चेंडूचा खेळ समाप्त. धावा 9 रन्स. रिव्हर्स अटेम्प्ट, व्हॉट अ क्लास. आता सर्व काही परफेक्ट मॅच झाला आणि तो फटका आविष्कारने या अगोदर प्रयत्न केला होता आणि त्याच पद्धतीनं क्षेत्र खाली असताना इथे संधी मिळाली. चौकार. फुटवरचा वापर, काय ग्लास केला फटका. तंतोतंत टायमिंग जुळला आणि तितक्या ताकदीचा प्रयत्न या फटक्यावर सुद्धा. हे षटक ठरलं महागडं. तब्बल 19 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. गुड बॅटिंग आविष्कार आणि सुयोग पाटील. सुयोग पाटील आविष्कारचा आपण कौतुक करूया. पहिल्या षटकाचा खेळ संपला, मात्र पहिल्या षटकामध्ये ज्या अनोख्या फटक्यानं, ज्या आपल्या आधुनिक त्या फटक्यानं मैदानावर दोघांनी फलंदाजी केली, ज्यामध्ये सुयोग खेळला वैयक्तिक 4 मध्ये 14, आविष्कार त्याला साथ देते 2 चेंडूमध्ये 5, 19 धावा. पूर्वार्ध हा 5 षटकामध्ये किती धावा वीर बजरंग
शिरडोन संघ बॅटिंग लाईनअप मध्ये. दोन्ही फलंदाज विस्फोटक रूप धारण केले. थोडा दडपण वाढवलं असेल आई कामदेवी बुर्दुल. तितकी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आई गावदेवी बुर्दुल संघाकडे सुद्धा आहे. पंचांचा इशारा येतोय थोडा स्पीडअप करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. सुधीर पाटील मागच्या सामन्यातील विजयाचा शिल्पकार. पहिला चेंडू समोर ठेवला, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा आपण पाहतो टेक ऑफ झाला. बीट करत असताना सुधीर, मागच्या मॅच मध्ये सुधीरची खेळी कोणी विसरणार नाही. आपल्या अनोख्या स्टाईलनं जो सामना त्यांनी संपवला होता. मात्र आता गोलंदाजी राऊंड विकेट. गुड बॉलिंग अपील करतोय. दबाव नक्कीच निर्माण केला. ज्या पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर भूषणचं षटक कामगिरी थोडी खराब झाल्यानंतर कमबॅक करून देत असताना आई कामदेवी बुर्दुल संघासाठी सुधीर पाटील 2 चेंडू डॉट. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटनं पुन्हा एकदा टप्पा मागे ठेवलाय. प्रयत्न होता मात्र ढिसाळ क्षेत्ररक्षण एष्टी रक्षक स्लिपच्या मधून स्ट्रेट चेंडू गेलाय आणि मिळतील या धावा आपण पाहतो 4. पहिल्या षटकामध्ये होत्या आणि त्यानंतर 4 धावेनं आता धावा दाफलकावरती 23. वीर बजरंग शिरडोन राऊंड विकेट. ऑन साइडला फटका बनवला डीप मिड विकेट कडून. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, नकार देत असताना सुयोग. आविष्कार सुयोग 2 आघाडीची जोडी अगदी मैदानावर शांत डोक्याने खेळतोय. हा सामना शेवटपर्यंत त्यांना माहिती महत्वाचा असेल. एक विजय मिळवल्यानंतर आता दोन्ही संघ आमने सामने. सुधीर पाटील डॉट 22चा चौकार. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. सेकंड ओव्हर धावा दाफलकावरती 24. सुधीर राऊंड विकेट न ऑन साइडला आपण हा फटका जरूर पाहतो. स्क्वेअर लेग बॅकवर्ड फाईन लेग मधून गेलाय. आणखीन एक चौकार. गॅप मध्ये खेळण्याचा मोह आता आवरत नाही. दोन्ही फलंदाज त्याच पद्धतीनं ताकदीनं प्रयत्न करताना पुन्हा एकदा दाफलक पुढे सरकेल. सुयोग पोहोचला 5 मध्ये. वैयक्तिक 18 या धावसंख्येवर आविष्कार त्याला साथ देतो. 6 चेंडू मध्ये 6 धावा. दाफलकावर धावा एकूण 28. वीर बजरंग शिरडोन चांगली सुरुवात संयमी केली तेवढीच विस्फोटक. जेव्हा जेव्हा संधी मिळेल गॅप मध्ये फटके खेळून जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न. आणखीन एक डेंजर क्रिकेट फटका बनवला डीप कव्हरच्या कडे. नक्कीच हा पंचांचा इशारा येईल. 4 धावा चौकार. जेव्हा आक्रमकतेनं गोलंदाजी करत असताना सुरुवात करून दिली होती, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा बॅटिंग लाईनअप. 19 धावा दुसऱ्या षटकामध्ये 9. 2 षटकानंतर 32. थर्टी टू रन्स ऑन बोर्ड. 6 चेंडूमध्ये 22 वर खेळतो सुयोग. स्क्रीनवर आपण पाहतोय ऐकविरा इव्हेंट आणि संपूर्ण आमची पाहुणे मंडळी. शरदजी पावशी आमचे आयोजक आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आज वेळात वेळ काढून आलेले सर्व आमचे सन्माननीय पाहुणे, ज्यांच्या वतीनं आज माजी सरपंच आणि उपसरपंच चषक या स्पर्धेला ज्यांचं मिळालेलं योगदान. दोन षटकानंतर 32. 6 चेंडू आणि 22 वर खेळतो. 6 चेंडूचा सामना केला आविष्कारनं सुद्धा. 2 षटकं संपली.
ओ पहिला चेंडू गोलंदाज आदर्श सुरुवात करून देत असताना दोन्ही फलंदाज सेट झालेत. आई गावदेवी बुर्दुल संघाकडून आदर्श सुयोगची विस्फोटकता आविष्कारची त्याला साथ सुरुवातीची भागीदारी. स्विंग चेंडू खोदून काढला डीप कडे फिल्डर रेडी विकेट हवी होती आणि ती विकेट मिळाली. आदर्शच्या गोलंदाजी मार्फत सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाजांचं खच्चीकरण केलं होतं. मात्र सामन्याची पार्श्वभूमी पाहिली तर कुठेतरी या मैदानावर गोलंदाजी करताना आदर्शाला यश मिळालं आणि आपण पाहतोय त्यांनी पुनरागमन करून दिलं संघासाठी. विकेट मिळाली. 33 या धावसंख्येवर पहिला धक्का मिळतोय. 33 आदर्श पाटील. ऑन साइडला ट्राय करतोय दूरवर फिल्डर एरिया सिंगल प्रयत्न होईल. नवीन फलंदाज आला मैदानावर विवेक. हो क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही. धावांची भूक नक्कीच आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर वीर बजरंग शिरडोन. एकूण धावा दाफलकावरती टोटल संघ पोहोचलाय 35 रन्स. धावा दाफलकावर 35. आदर्श पाटील. ओ रिवर्स अटेम्प्ट केला मात्र स्विंग गोलंदाजी करतो आदेश कडे ती जादू. प्रत्येक चेंडूमध्ये वेगळा टप्पा दिशा विविध डोक्यानं हुशारीनं गोलंदाजी करतो आदर्श. आतापर्यंत एकूण धावा 35. पुढचा चेंडू टप्पा मागे ठेवला. स्विंग चेंडू झाला. पंचांकडे अपील करतो मात्र हुशारीनं बुद्धिमान इंटेलिजंट क्रिकेट अंपायर सिग्नल. थर्ड अंपायर टेक्निकल टीम कडे आपण जरूर जाऊया. कॉन्फिडन्स लेवल गोलंदाज आदर्शची पाहिली व्हेरी हाय. त्याच नैसर्गिक गोलंदाजीने जो प्रयत्न करतोय कशा पद्धतीनं फलंदाजांना रोखता येईल त्यासाठी तो सातत्यानं मैदानावर आपला जम बसवतो आदर्श. 35. क्षेत्ररक्षक एकत्र येऊ नका. फिल्डिंग लावून घ्या लगेच. वेळ कमी आहे. यस अंपायर सिग्नल. फेल डिलिव्हरी. आदर्शच्या गोलंदाजीचं कौतुक करूया. सिंगल विकेट 2 धावा आणि हा चेंडू डॉट उभा ठेवला. आता विवेक 2 चेंडूचा सामना केला. 35 धावा दाफलकावर 35. ओ आता आपण पाहतोय सुंदर क्लोज. आदर्शचा हा चेंडू प्रयत्न फसला. लाईन पाहिली आणि चकवणारा चेंडू होता. थोडं कन्फ्युजन होतं मात्र तो प्रयत्न बघा काय गोलंदाजी बेधकता अचूकता आणि आदर्शची गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग. इफेक्टिव्ह बॉलर राहिला. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. धावांची भूक आहे. तो प्रयत्न करावा लागेल. आमची सर्व पाहुणे मंडळी आज वेळात वेळ काढून या स्पर्धेचा आनंद घेत असताना मैदानावर भन्नाट गोलंदाजीचा स्पेल पाहिला. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. चला मॅच स्पीडअप करा. 4:18 झालेत. संयोजकांच्या काही सूचना येतात.
3 षटकांचा खेळ समाप्त. चौथं षटक. पहिला चेंडू आपण हा जरूर पाहिला. अंकुश अविष्कार स्ट्रायकर एंडला. नेक्स्ट बॉल. फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. 2 षटक बाकी आहेत आणि तोच प्रयत्न कदाचित असेल वीर बजरंग इलेव्हन शिरडोन कडून. अविष्कार विवेक सुरुवातीला अविष्कार सुयोगनं संघासाठी चांगला खेळ सुरू ठेवला होता, मात्र त्यानंतर आदर्शच्या भन्नाट गोलंदाजीनं सर्व काही बिघडलं आणि आता उर्वरित 2 षटकामध्ये अपेक्षा जरूर आहे अविष्कार कडून विवेक कडून. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप अजूनही सुस्थितीमध्ये, मात्र गोलंदाजाची मक्तेगिरी जिथे अंकुश बॉम्बे डॉट सिंगल. 2 चेंडू तर चांगले हाताळलेत. पुढचा चेंडू. अंकुश बॉम्बे समोर उभा आहे खेळण्यासाठी विवेक. 4 चेंडूचा सामना केला विवेकनं. वैयक्तिक खेळतो 2 वर. ओ फटका फसलाय. जेल होणार का स्वतः गोलंदाज. ओ गुड कॅच. पुन्हा एकदा कमबॅक होत असताना आई गावदेवी बुरदुल संघ गोलंदाजीच्या जोरावर पुन्हा एकदा वीर बजरंग इलेव्हन शिरडोन संघाला थांबवण्याचं काम होतंय. 36 धावा दाफलकावर 3 विकेट. कमबॅक होत असताना लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. आई गावदेवी बुरदुल आणि वीर बजरंग शिरडोन. 36. अंकुश बॉम्बे. नेक्स्ट बॉल. ओ गुड बॉलिंग. दबाव पुन्हा एकदा निर्माण केलं. कौतुक करूया अंकुश या गोलंदाजीचं. रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण जरूर पाहतो आणि आपल्या गोलंदाजच्या जोरावर आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिली. ब्युटिफुल बॉलिंग. अंकुश बॉम्बे धावा दाफलकावरती टोटल 4थं षटक प्रगतीपथावर. 36 धावा आहेत. 36 रन ऑन बोर्ड. 2 विकेट. पुन्हा एकदा धावफलक शांत बसवलं. आई गावदेवी बुरदुल फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहिला. त्यानंतर सुंदर गोलंदाजी. संघाची सुरुवात खराब झाली होती, मात्र त्यानंतर आपल्या संयमी गोलंदाजीमध्ये जे दिलं योगदान आदर्शनं आणि त्यानंतर आता पाहतो अंकुश बॉम्बेचे षटक. गुड कमबॅक. 37. शेवटचा चेंडू असेल आपण पाहतो अविष्कारला आणि सुशांत. आई गावदेवी बुरदुल संघाने टॉस जिंकलाय. या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा फलंदाच्या जोरावर सामना जिंकला होता. पंचांचा इशारा येतो संयोजकांना. आज रविवार सुट्टीचा दिवस सुद्धा क्रिकेट प्रेमी या स्पर्धेचा आनंद घेत असताना
येस, संपायर सिग्नल, व्हाईट बॉल. अवांतर धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. आई गावदेवी बुर्दुल संघ गोलंदाजी करताना. ओ, पुन्हा एकदा फटका फसला ऑन साइडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण. भूमिका आपण आता पाहिली तर तेवढी चांगली. आई गावदेवी बुर्दुल 4 षटकानंतर एकूण धावफलक टोटल धावसंख्या आपण पाहतो 38. मॅच कडे 4 षटकानंतर एकूण धावफलकावर 38. आई गावदेवी बुर्दुल आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना संघ वीर बजरंग शिरडोन. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीतील सामने 6 षटकांचे पाहिले. लास्ट ओव्हर, गोलंदाज शेवटचं षटक घेऊन पाहायचे कितपत टार्गेट सेट होईल वीर बजरंग शिरडोन संघासाठी. अजय बॉम्बे, पहिला चेंडू शरीरावर आदळला, फलंदाज नाराज. मात्र त्या तिघाही विकेट मिळेल. गरज नसताना थोडासा निराश परिस्थितीमध्ये आपण जरूर पाहतो. आई गावदेवी बुर्दुल संघ या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करतो. एकूण धावफलक टोटल आतापर्यंत बॅटिंग करत असताना वीर बजरंग शिरडोन संघ थोडासा ढासळलाय. आई गावदेवी बुर्दुल संघाची पाठीराखे या सामन्याचा आनंद घेत असताना शत्रुघ्न शेठ पाटील, पंडित शेठ असतील, सोमनाथ शेठ, बाळराम शेठ, धनाजी शेठ आणि बाबूराव शेठ आणि संपूर्ण मंडळी आज आई गावदेवी बुर्दुल या संघाचे आम्ही पाहतो ऑल सपोर्टर्स मॅचला एन्जॉय करताना. तर चेंडू शिल्लक 5 धावफलकावर 38. पुढचा चेंडू अजय बॉम्बे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आखूड टप्प्याचा स्लॅश करतोय. संधी मिळेल का? आणि यस, बऱ्याच वेळानंतर हा फटका आलाय. बिग स्ट्रोक षटकार. कायम ठेवला. लॉंग ऑफ कव्हरच्या मधून जी गॅप शोधला आणि तिथे मात्र सामना अजूनही मॅच मध्ये प्रयत्न करते स्वप्नील पाटील. षटकाराने धावफलक पुढे सरकले 44. अजूनही चेंडू शिल्लक 4 चेंडूंचा खेळ बाकी. अजय बॉम्बे, आई गावदेवी बुर्दुल संघासाठी धावफलकावरती 44. एंड बदलतो. राऊंड विकेट पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करतो. गॅप मध्ये फटका आहे. नो चान्स. आनंद आता वीर बजरंग शिरडोन कडे. आणखीन एक अनोखा फटका चौकार. कम साथीची गरज होती आणि आता ती आघाडी मिळाली. चोख प्रत्युत्तर दिलं. आपण पाहतो फलंदाज स्वप्नील पाटीलनं गोलंदाजानं आणि धावफलक पुढे सरकले. दमदार खेळ. एकूण धावफलक टोटल आतापर्यंत 48. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. आई गावदेवी बुर्दुल विरुद्ध वीर बजरंग शिरडोन. दोन्ही संघानं एक सामने जिंकलेत आणि आता सर्वजण आपल्या पोझिशनवर मेहनत घेत असताना जबाबदारी. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं एकट्याच्या जोरावर काही होत नाही. तयारी तुम्हाला बळकट करावी लागते, जबाबदारी घ्यावी लागते आणि आता त्याच भरभक्कम खेळाची गरज आहे. बॅटिंग करतोय भरभक्कम फलंदाजी. आणखीन एक तुफानी हल्ला लॉंग लेग कडे. हा दणदणी षटकार.
बॅटिंग आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. गुड फाईट बॅक स्वप्नील पाटील. चॉकलेट बॉय रेड कॅप त्यांची लकी आहे. तर लक्ष द्या मॅच कडे. स्वप्नीलच्या खेळानं मॅच मध्ये वेगळा नूर आणलाय. जबाबदार खेळ किमयागार ठरला आतापर्यंत. आई गावदेवी बुर्दुल संघाच्या गोलंदाजांचं जे वर्चस्व होतं त्यामध्ये मात्र प्रतिकार केला स्वप्नीलनं. 3 चेंडू मध्ये 16, 2 षटकार 1 चौकार. आता धावफलक मजबूत आहे. संपूर्ण आमची पाहुणे मंडळी मॅचला एन्जॉय करते. 54 धावा, 4 विकेट, चेंडू शिल्लक 2. वळूया पुन्हा एकदा पूर्वार्धातील शेवटचे 2 चेंडू. अजय बॉम्बे समोर खेळण्यासाठी उभा आहे स्वप्नील पाटील. 3 चेंडू मध्ये 16 वर खेळतोय. शरीरावर चेंडू आता बीट करतोय. नाराज आहे. धाव घेतोय. धावांची भूक. ओ इथे मात्र धोका होईल. गरज नव्हती मात्र त्याला स्ट्राईक हवी होती. नजरा मॅच कडे. 55, 5 विकेट, शेवटचा चेंडू. ओ शेवट गोड फाईट बॅक. आम्हाला सामन्यामध्ये अजूनही मात्र जो धावफलक बनवायचा तो पक्का इरादा होता. मात्र त्यानंतर मिडल ऑर्डरच्या फलंदाजाने केलेली दहशत, दबाव पुन्हा एकदा निर्माण झाले. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आई गावदेवी बुर्दुल संघाकडे सुद्धा. मात्र पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती टोटल धावसंख्या आपण पाहतोय 61, 62 चं टार्गेट. मान्यवर वल्लभ नाईट स्पर्धेचे आयोजक मिनी वानखेडे मैदान वल्लभवर आपण जी दर्जेदार स्पर्धा पाहतो आणि त्याचे यशस्वी आयोजक भोलेनाथ दादा पाटील साहेब, माजी सरपंच, सामाजिक राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव आणि साहेबांचा आम्ही संयोजकांच्या वतीनं सन्मान करतो. अतिथी देवो भव. संग्राम 11 निटलस या स्पर्धेला आज वेळ काढून आपण उपस्थित राहिले. मी पुन्हा एकदा आपलं मनापासून धन्यवाद देतो. शरदजी पावशे असतील आणि संपूर्ण ही आमची पाहुणे मंडळी, त्यांचं आपण पाहतोय मनापासून धन्यवाद. फिल्डिंग सेट करायचे शिवडोन संघ सूचना आहेत. तर सन्मान्य नंदू बोपी साहेब माजी सरपंच यांचा आपण सन्मान करतो. आदर तिथ्य सन्मान. मान्यवरांचा शुभ सन्मान होते. माजी सरपंच आणि उपसरपंच चषक या स्पर्धेमध्ये. पुढच्या सन्मानासाठी वळूया. बाळू काटे साहेब यांचा आपण सन्मान करतो. मी सुनील शेळके सरांना विनंती करेन आपण जॉईंट व्हायचं, कारण वेळेला आपण महत्त्व देतो. पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद. क्रिकेटचा महासंग्राम आणि स्पर्धा पाहतो आपण स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 क्रिकेट संघ निटलस.
उपसरपंच चषक 20-25 निटलस या स्पर्धेचा भाग बनलेलो आहोत आणि स्पर्धा तिसऱ्या दिवसामध्ये आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे तो दुसऱ्या फेरीतील अत्यंत महत्त्वाचा सामना इथे खरं तर आपण सगळेजण बघत आहोत. एका बाजूने आई गावदेवी बुर्दुल आणि त्यांच्या विरोधात वीर बजरंग शिरडोन. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली बुर्दुल संघाने. वीर बजरंग शिरडोनच्या डावाचा जर विचार केला तर सुरुवात चांगली मिळाली होती. भूषण पाटीलच्या विरोधात फलंदाजाने तब्बल 19 धावांचं पहिलं षटक मिळवलं होतं, परंतु त्यानंतर सुधीर पाटीलने 9 धावा खर्च केल्या आणि धावफलकाचा वेग जो आहे तो आपण पाहिला आदर्श पाटील आणि अंकुश बॉम्बे या दोन गोलंदाजांनी पूर्णपणे कमी केला होता. कारण या दोन्ही गोलंदाजांनी मिळून जी 2 षटकं हाताळली त्या 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या. परंतु या गोलंदाजांनी जी कमाई केली होती ती कमाई खरं तर इथे गमावली शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अजय बॉम्बेने आणि त्याच्या विरोधात जवळजवळ 23 धावा धावपलकर जोडण्यामध्ये यश मिळालं. प्रतिस्पर्धी फलंदाजाचा विचार केला तर स्वप्नील पाटील आणि साहिल पाटील तिकडे होते आणि याचमुळे आता धावपलकाकडे जर नजर दिली तर 5 षटकांमध्ये 61 धावा धावपलकावर जोडण्यामध्ये यश मिळालं प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि आई गावदेवी बुर्दुलला इथे 62 धावा बनवून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करता येईल. आणखी एक सामना आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायची याची जाणीव प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. प्लीज कॉपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेळेच्या बाबतीत सहकार्य येणं गरजेचं आहे. स्पर्धा अत्यंत दिमागदार आहे, त्याचमुळे आता खेळाडूंचं हे आद्य कर्तव्य आहे या स्पर्धेला वेळेचं सहकार्य करणं. बॅकफुटला होते तिथूनच अत्यंत चांगल्या पद्धतीने कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलं होतं. कॉन्फिडंट लुकिंग स्ट्रोक. एखाद्या मोठ्या फलंदाजाच्या इनिंगच्या सुरुवातीला डावाच्या सुरुवातीला ज्यावेळेस चेंडू अगदी बॅटच्या मधोमध येतो त्यावेळेस त्यातूनही त्याला कॉन्फिडन्स मिळतो. बॅकफुटला उभे होते तिथूनच फटका खेळला होता सुधीरने. आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या हायलाइट केल्या जात आहेत. हे तंत्र प्रत्येकाला अवगत करता आलं पाहिजे की जे आमचे बंधू संदेश शेळके यांनी अवगत केलेलं आहे आणि स्वतः निरीक्षणपूर्वक गोष्टी करत असतात. जी जी गोष्ट गरजेची आहे ते सगळे रेकॉर्ड्स ऑनस्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतील. जेव्हा जेव्हा पाहुणे मंडळी मुख्य मंचावर येते तिथेही जिथे गरज आहे त्या त्यावेळेस ऑनस्क्रीन तुम्हाला त्या सगळ्यांचं दर्शन घडतं. जिथे जिथे पेच प्रसंग निर्माण होतात, क्रायसिस निर्माण होतो, या अगोदर मी पाहिलं होतं यष्ट्यांच्या मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. तिथेही दूध का दूध पाणी का पाणी. नीरक्षीर विभाजिताहा हंसो हंसाहा बको बकाहा असं म्हणतात संस्कृतमध्ये. दूध आणि पाणी जर विभाजन करण्याचं काम कोण करत असेल तर त्यासाठी हंस नावाचा पक्षी राजहंस हवा असतो आणि तीच कामगिरी अलीकडे टेनिस क्रिकेटमध्ये या पद्धतीने यूट्यूब चॅनल करत असतात. संदेश शेळके आणि त्यांच्या टीमचं कौतुक मैदानाच्या आतमध्ये कौतुक करावं लागेल. फलंदाज अजय बॉम्बेचं ज्या पद्धतीने फटका त्याने खेळलेला आहे. वाट पाहिली होती अंतिम क्षणापर्यंत, चेंडूवर नजर ठेवली आणि स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कटचा हा अत्यंत परिपक्व फटका. क्षेत्ररक्षक पॉइंटला होते त्याचबरोबर कव्हरला होते. त्यांच्या दोघांमधून प्लेसमेंट, ग्रेट प्लेसमेंट बाय दिस बॅटर. लेफ्टी बॅटर अत्यंत आक्रमक असतात असं आपण नेहमी म्हणत असतो आणि ती आक्रमकता फक्त म्हणण्यापुरता मर्यादित नसावी. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एखाद्या व्यक्तीला अनुभव असतो, तो अनुभव प्रोफाईलला स्टिक करण्यापुरता मर्यादित नसावा. मुख्य मंचावर काही युवा सहकारी आहेत, या स्पर्धेचे जे सगळे पिलर्स आहेत, आधारस्तंभ आहेत, त्यांच्याकडे आमच्या कॅमेऱ्याची नजर गेली होती. ऑन साइडला फटका खेळायचा होता. वाघाच्या दिशेने हरिण जेव्हा जेव्हा चालून गेली तेव्हा तेव्हा तिचा फडशा पडला, परंतु इथे यावेळेस वाघ धारातीर्थी पडला. फलंदाज बाद. फुलटॉस होता, अत्यंत योग्य लांबी सहित हा चेंडू विवेकने हाताळला होता. विवेकचा विवेकपूर्ण चेंडू आणि या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यासाठी याच पद्धतीच्या चेंडूची आवश्यकता होती की जो हाताळण्यामध्ये यश मिळालं. विवेकला फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण बघू शकू यावेळेस क्रमांक 3 साठी दाखल झालेले आहेत महेश पाटील. आई गावदेवी बुर्दुलच्या वतीने सुधीर मैदानाच्या आतमध्ये कहत आहेत. सुधीरकडे सगळ्यांच्या नजरा जरूर आहेत, परंतु सुधीर किती धीर घेतोय या फलंदाजीमध्ये हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. या अगोदर अर्धशतक त्याने जरूर बनवलेलं आहे. महत्वाचा खेळाडू क्रमांक 3 साठी महेश पाटील स्ट्रायकिंग एंडला.
फिरून मारलेलं आहे, स्ट्रेट टू द फिल्डर. रिॲक्शन टाइम फार कमी होता या क्षेत्ररक्षकाकडे, परंतु जितकी वेळ त्याच्याकडे होते त्या वेळेचा योग्य वापर करत असताना चेंडूवर अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवली आणि हा कठीण झेल योग्य रीतीने तिथे कंप्लीट केला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक. लागोपाठचा दुसरा मोठा आदरा दिलेला आहे गोलंदाज विवेक पाटीलने. यावेळेस बॅटर महेश गारद. पाटील भूषण यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. पाहायचं क्रमांक 4 वर खेळण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. ऑन स्ट्रायकिंग ऑन विकेट हॅट्रिक गोलंदाज आपण बघत आहोत आणि या स्पर्धेतील हा गोलंदाज कदाचित दुसरा गोलंदाज ठरू शकला असता ज्याने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे असं आपण म्हणू शकत होतो, परंतु आता ते आपल्याला म्हणता येणार नाही. या स्पर्धेत आतापर्यंत फलंदाजांचीच कामगिरी चांगली झालेली आपण पाहिलेली आहे. फलंदाजाने गोलंदाजांना नामोहरम केलेले आपण पाहिलेले आहेत, परंतु नारेंचा विकी माने या गोष्टीला अपवाद होता. त्याने विकेट हॅट्रिक मिळवली होती आणि इथेही जवळजवळ 90% विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली होती. क्षेत्ररक्षकाला पाठबळ पुरवता आलं नाही. चला स्पीडअप करायचंय, स्पीडअप द्या, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पाच मिनिटं पहिल्या षटकासाठी आपण घेतलेली आहेत. मुख्य मंचावर आपल्याला त्रिदेव पाहायला मिळत आहेत. मला असं वाटतं 4 जण आहेत. हा बघा तो इशारा की ज्यामध्ये खूप काही दडलेलं आहे. फ्लाइंग की सुद्धा आहे तिकडे. मला असं वाटतं कोणासाठी दिलेलं आहे याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा, मग आम्ही त्या गोष्टीची उद्घोषणा करूच. आमच्याकडे जो मायक्रोफोन अवेलेबल आहे त्याच्या वतीने जे आहे ते सगळ्यांसमोर येऊ द्या. 7 धावा धावपलकर 2 गडी गमावलेले आहेत आतापर्यंत फलंदाजी करत असताना आई गावदेवी बुर्दुलने. सुधीर पाटील आणि त्याचबरोबर भूषण पाटील ही महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित. 4 षटकं शेष राहत आहेत. एकूण धावा बनवायचे 62 आणि त्याचमुळे 55 धावांची गरज असेल निर्धारित 4 षटकांमध्ये. पंच काहीतरी सूचित करतायत, वेळेचा अपव्यय करू नका, लगेचच सामन्याला आपल्याला सुरुवात करावी लागेल. एकच षटक संपले ज्यामध्ये गोलंदाजाचा वरचष्मा आपण पाहिला. गोलंदाजाने महत्वपूर्ण 2 बळी मिळवले. सगळ्यांच्या नजरा ज्या खेळाडूकडे आहे तो खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये या एंडने चांगली फटकेबाजी केली होती या फलंदाजाने. बघा 7 मिनिटं आपण घेतलेली आहेत. गोलंदाजी करणारा संघ आपण अडचणीत येऊ शकता. बॅकफुटला ढकललेले आहे, गती काढून घेतलेली आहे. गोलंदाजी तर आतापर्यंत चांगलीच राहिलेली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची. आणि जी गोलंदाजी विवेक पाटीलने केली होती, विवेकपूर्ण गोलंदाजी, त्याच मार्गाला राजमार्ग बनवण्याचं काम इथे सुयोग पाटील करतील का हे पाहायचंय. पहिला चेंडू तर चांगला हाताळलाय. व्हॉट अ ग्रेट बॉल. फलंदाजाकडे कोणतंही ठोस प्रत्युत्तर नाही. आश्चर्याचा कडू धक्का फलंदाजाला इथे देत आहेत गोलंदाज सुयोग. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता. अँगल क्रिएट करत असताना मागे निघून गेला. फलंदाज डबल माइंडेड होते, वेदर टू प्ले ऑन फ्रंट फूट ऑर टू बॅक फूट. फलंदाजाला तिथे निर्णय घेताच आला नव्हता. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेले. हे उत्तर आहे फलंदाज सुधीर पाटील कडे आणि त्यांनी ते दिलेलं आहे. सुयोग पाटीलच्या विरोधात खेळला गेलेला हा स्विचचा चौकार. चौकाराने धावपलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर धाबा बनलेले आहेत त्या म्हणजेच 11. बैठक स्वीकारली होती आणि त्यानंतर फटका खेळला होता. हा बघा जवळजवळ खाली बसले होते. ऑन दी नी असं आपण ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये. त्यानंतर एक्झिक्यूट केला गेलेला फटका. महत्वाची गोष्ट चौकार मिळाला. फलंदाजी करत असताना तुम्ही कोणतं तंत्र वापरता, कोणत्या टेम्परामेंटने खेळता, कसं खेळता, यापेक्षा तुम्ही फलंदाजी करत असताना धावा मिळवता की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो प्रेक्षकांसाठी, त्याचबरोबर तुमच्या संघ सहकाऱ्यांसाठी.
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अशा अनेक खेळाडू आपण बघितलेत, खेळताना थोडे ऑकवर्ड वाटतात परंतु धावा खोऱ्याने जमा करतात. या उलट काही खेळाडू खेळताना अत्यंत दर्शनीय वाटतात परंतु त्यांच्या बॅटमधून कधी कधी धावा येत नाहीत. हा विरोधाभास आहे क्रिकेटमधला. एकूण धावा आतापर्यंत 11, 2 गडी गमावलेले आहेत. पुन्हा एकदा विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न. इथे मला असं वाटतं एक पायंडा सेट केलेला आहे. यावेळेस ओव्हर थ्रो आलेला आहे. आता चेंडू थांबवणं फार कठीण, अति कठीण आणि त्याचाच परिचय आला. चेंडूने सीमारेषा भेदली. हा चौकार. प्रयत्नामध्ये ओव्हर थ्रो आला. एकूण धावा 5 आहेत, त्यामध्ये ते मात्र शंका नाही, कारण ज्या वेळेस चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचला होता त्या अगोदर जितक्या धावा पळून पूर्ण होतात त्या धावा काउंट केल्या जातात आणि त्याकडेच लक्ष आहे मैदानी पंच सत्यवान काकडे सर. आपण बघतो एक अत्यंत अनुभवी अशा पद्धतीचे पंच आहेत. त्याचबरोबर त्यांच्या साथीने जीवन गावंड सर, वाघविली वाड्याचे आणखी एक चांगले पंच द्वारकानाथ चोरगे सर, आणखी एक नामांकित पंच बेलोलीवरून या स्पर्धेला लाभलेले आपण बघत आहोत. योग्य वेळेमध्ये योग्य निर्णय देता येणं हा पंचांच्या समोरचा फार मोठा महत्वाचा प्रश्न असतो आणि जे जे पंच ते करण्यामध्ये यशस्वी होतात त्यांचा नावलौकिक वाढत असतो. 16 धावा बनलेले आहेत. दिवाळी संपली, बोनस मिळाला 5 धावांचा फलंदाजी करणाऱ्या संघाला. पाहिजे त्याचा किती वापर होईल. इथे टेम्पो सेट करता येईल का बॅटर्सला, धावफलकाचा वेग वाढवता येईल का, याकडे जायचंय. याही फलंदाजाने ठरवून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. ते तितकं सोपं नाही या पद्धतीच्या गोलंदाजीच्या विरोधात. षटक संपतेत, 2 धाबा बनलेले आहेत. 16, 2 गडी बाद, उर्वरित 3 षटकांचा खेळ आहे. धाबा एकूण बनवायचे त्या म्हणजेच 62. याचा अर्थ येणाऱ्या 3 षटकांमध्ये 46 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या आई गावदेवी बुर्दुल्ला. टाकी सुद्धा आहे आणि सगळीकडे आपण पाहिलं तर ग्रीनरी आपण बघतो. वृक्षबल्ली आम्हा सोयरी बनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती असं म्हटलं जातं. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला तर जो छोटेखानी नाला आहे त्याच्या दुतर्फा झाडे आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळे दिवसभर गारवा टिकून राहतो या मैदानावर. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज प्रणव पाटीलचा वापर केला जात आहे. प्रत्येक मिनिट महत्वाचं झालेलं आहे. अशातच वेगवेगळ्या अडचणी मैदानाच्या आतमध्ये इथे येत असलेलं आपण बघत आहोत. 16 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट while chasing 62. उजवेष्टीच्या बाहेर चेस डाऊन करायचं होतं, प्रचंड ताकदीचा वापर करायचा होता तो फलंदाजाला. त्यामध्ये त्याला यश मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जात आहे. नेमका चेंडू कुठे लँड झाला हे तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल, वेदर इट इज वाईड ऑर नॉट. बारावे प्रतिनिधी आपण मुख्य पंचांच्या अगोदर आपलं मत व्यक्त करू नका. मुख्य पंचांनी मत मांडल्यानंतर त्यावर जर तुम्हाला काही आक्षेप असेल तर त्याची चर्चा सामना संपल्यानंतर पंचांबरोबर तुम्ही करू शकता. 16 धावा आतापर्यंत बनलेले आहेत. पहिला चेंडू फेकलाय गोलंदाज प्रणवने आणि तिसऱ्या पंचांची मागणी इथे करण्यात आलेली आहे. इट्स ए फेअर डिलिव्हरी. मुख्य पंचांचा निर्णय गृहीत धरला जातो
आणि बऱ्याचदा असं होतं तुमच्याकडे यासाठी त्या निर्णयाला मला असं वाटतं त्याला आक्षेप देण्यासाठी क्लिअर एव्हिडन्सेस असणं अत्यंत गरजेचं आहे. कमी गती उजव्या यष्टीच्या बाहेर फलंदाज डिसायसिव्हली अटेम्प्ट करत आहेत मोठा फटका खेळण्यासाठीचे, परंतु त्यामध्ये त्याला यश मिळत नाही. हाच तो सुधीर पाटील आहे ज्याने या अगोदर फलंदाजी सोपी बनवली होती या अगोदरच्या सामन्यामध्ये. त्याचा डाव इथे अडखळत चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. 9 चेंडूंमध्ये 5 धाबांवर खेळताना सुधीर त्याला थांबवून ठेवलेलं आहे. यश मिळालेलं आहे त्याला थांबवण्यामध्ये गोलंदाज प्रणव पाटीलला. या अगोदर गोलंदाजी चांगली राहिली होती सुयोगची. कमी गतीने चेंडू हाताळलाय. पुन्हा पुन्हा ती चूक तुम्ही करू शकत नाहीत. एव्हरी डे इज नॉट संडे. फलंदाजाने या फुलटॉसचा फुल टोल वसूल केला. षटकार. वतीने आम्ही आपले ऋणी आहोत. आपल्या सहकार्याची आयोजकांना जाणीव आहे. फार मोठी स्पर्धा या परिसरामध्ये क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात देत असताना आपण बघत आहोत. मला असं वाटतं गेल्या वर्षी या स्पर्धेचा जो कालावधी होता तो थोडा नंतर होता. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही स्पर्धा आयोजित झाली होती आणि आता जर आपण पाहिलं कंपॅरेटिव्हली तर हंगामाला सुरुवात देणारी ही स्पर्धा आहे. इथूनच हाकेच्या अंतरावर नागझरी येथे एक स्पर्धा सुरू आहे की जी स्पर्धा पनवेलमधून पहिली स्पर्धा असते बऱ्याचदा. आणखी एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर या फलंदाजाला नेस्तनाबूत केलेलं आहे. या फलंदाजाला त्रेधा तिरपीट या फलंदाजाची उडवलेली आहे गोलंदाज प्रणव पाटीलने. काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी विनंती आहे, गोलंदाजाला सल्ला देण्यासाठी प्रत्येक वेळेस बाउंड्रीवरून आपण येऊ नका, ही सूचना आयोजकांची. आणखी एकदा त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न, परंतु इथे ऍप्लिकेशन लेवल थोडी खालावलेली आपण पाहिली. एक्झिक्यूट करता आला नव्हता इथे योग्य रीतीने या चेंडूला गोलंदाज प्रणवला. अलीकडच्या क्रिकेटमध्ये जतीन आपण पाहिलेले की संघ कर्णधार गोलंदाजाला सल्ला देतात की त्या लाईनवर तू गोलंदाजी कर उजव्या यष्टीच्या बाहेर, म्हणजे चेंडू वाईड आला तरी हरकत नाही. फक्त मोठ्या फटक्यांपासून फलंदाजाला दूर ठेवण्यासाठीचा तो निर्णय असतो आणि याच मार्गावर आतापर्यंत गोलंदाजी केलेली आहे गोलंदाज प्रणव पाटीलने. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर त्याच्या विरोधात षटकार, त्यानंतर 1 चेंडू निर्धाव आला. पुढे जाऊन 2 वाईड हाताळलेले आहेत. 2 चेंडू इथून पुढे हाताळावे लागतात हे षटक कंप्लीट करण्यासाठी. आता आपण म्हणूया की गोलंदाज खराब गोलंदाजी करतोय, कारण तुम्ही ज्यावेळेस वाईड चेंडू करता त्यावेळेस एक अतिरिक्त धाव प्रतिस्पर्धी संघाच्या धावफलकात ऍड होते. त्याचबरोबर तुम्हाला अतिरिक्त चेंडू हाताळावा लागतो. आणि आता हे 3 चेंडू जे हाताळायचे आहेत, या 3 पैकी 1-2 जर मोठे फटके 2 चेंडूंवर खेळता आले फलंदाजाला, 2 चेंडू हाताळायचे आहेत, तर त्यावर जर एखादा मोठा फटका आला तर गोलंदाजीचं विश्लेषण बिघडू शकतं. आखूटप्याचा चेंडू फोर्स केलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने एक्स्ट्रा ऑर्डिनरी झेल टिपला. याचमुळे फलंदाजाला बाद व्हावं लागलं. ज्या सुधीर पाटीलने या अगोदरच्या सामन्यामध्ये संघाला तारलं होतं, त्या सामन्यामध्ये तो तारणहार ठरला होता, संकटमोचक होता. या सामन्यामध्ये त्याला सूर सापडला नाही. 12 चेंडूंमध्ये अडखळत सुरुवात मिळाली. 11 धावांवर फलंदाज सुधीर यांचा गाशा गुंडाळला. मध्ये तुम्हाला जर त्या स्पर्धेमध्ये या अगोदर झालेल्या सामन्यांमध्ये तुम्ही खेळत असलेल्या सामन्याच्या अगोदरच्या सामन्यांमध्ये जर तुमची कामगिरी चांगली झाली असेल तर त्यातून तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल. परंतु प्रत्येक वेळेस सिच्युएशन वेगळी असू शकते, कंडिशन्स वेगळे असू शकतात, तुमची ऑपोजिट टीम वेगळी असू शकते, त्यांचा बॉलिंग अटॅक वेगळा असू शकतो आणि म्हणून प्रत्येक पाऊल छानपणाचं असणं अत्यंत गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये ज्यांची फार मोठी मोलाची मेहनत आहे असे युवा सहकारी दिनेशजी पावशे यांचं आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल, आणखी एक व्हाईट बॉल दरम्यान इथे हाताळण्यात आलेला आहे आणि धावफलक याच पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले आहेत 26 अर्थात 26. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज प्रणव तयार आहेत. प्रणवने एकमेव फलंदाजाला बाद केले, परंतु त्याचा इम्पॅक्ट फार मोठा होऊ शकतो. कमी गती ऑर्थोडॉक्स स्लिप कॉर्डर मध्ये क्षेत्ररक्षकाची चांगली कामगिरी. निश्चित 3 धावा आपल्या संघासाठी त्याने वाचवलेले आहेत. इथे धाव मिळाली 1, षटक संपली 3. धावा बनवायचे 62. आतापर्यंत आई गावदेवी बुरदुल जाऊन पोहोचलेले आहेत 27 पर्यंत. 3 गडी बाद झालेले आहेत
आणि इथून पुढे जर विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. अर्थात 2 षटकांमध्ये 17.50च्या सरासरीने 35 धावांची गरज विजयासाठी बुर्दुल या संघाला. सुयोग पाटीलचं अर्धशतक आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर होतं. सुधीर पाटीलचंही अर्धशतक आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर होतं आणि हा सामना त्यामुळे फार महत्वाचा होता. कंपॅरिझनकडे जर आपण गेलो तर कंपॅरिझन या अगोदर आपण पाहिली की जिकडे पहिला डाव झाला होता फलंदाजी करत असताना शिरडोनचा, ज्याने 3 षटकांच्या अंती 35 धावांपर्यंत मजल मारली होती, 1 गडी गमावला होता आणि थोडी पिछेहाट झालेली आहे आई गावदेवी बुर्दुल या संघाची, कारण त्यांना 27 पर्यंत जाता आलेलं आहे. महत्वाची गोष्ट, त्यांचा महत्वाचा फलंदाज, धाकड फलंदाज सुधीरला बाद करण्यामध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजाला यश मिळालेलं आहे. मोस्ट रन स्कोरर, रन गेटर जर आपण पाहिले आजच्या दिवसातील तर बॅट्समन म्हणून सुयोग पाटील की ज्याने 2 इनिंग मध्ये 73 धावा बनवलेले आहेत, सुधीर पाटील की ज्याने 2 इनिंग मध्ये 68 बनवलेले आहेत, अजय नाईक की ज्याने 49 बनवलेले आहेत, सुदाम नाईक की ज्याने 47 पर्यंत मजल मारलेली आहे आणि करण पाटील 41 धावा आतापर्यंत त्याने बनवलेले आहेत. आजच्या दिवसातील गोलंदाजांच्या कामगिरीचं जर विश्लेषण केलं तर आजच्या दिवसामध्ये अजय नाईक गोलंदाज धाकटा खांदाचा, ज्याने 2 षटकं हाताळली, 4 विकेट्स त्यांनी मिळवलेली आहेत, 3 विकेट्स भूषण पाटीलला तिकडे मिळवता आलेले आहेत, 3 बळी मिळाले सुयोग पाटीलला. विवेक पाटीलने अगोदर या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याचाही खरं तर इथे स्टॅट्स आपण बघत आहोत. 3 फलंदाजांना त्याने बाद केलेला आहे. या सगळ्या गोष्टींमुळेच आई एकविरा लाईव्ह इव्हेंटचं आम्ही नेहमी भरभरून कौतुक करत असतो. कौतुकास्पद कामगिरी ते करत असतात. टेनिस क्रिकेट बदलावर स्वार होऊन पुढे चाललेला आहे आणि इन फ्युचर पुढे जाऊन अशा अनेक गोष्टी की ज्या लेदर बॉल क्रिकेटमध्ये टेक्निकली आपण बघतो लाईव्ह स्ट्रीमिंगच्या वतीने, त्या सगळ्या गोष्टी आता टेनिस क्रिकेटमध्ये येतील यामध्ये तीळमात्र शंका नाही. त्याच्या बदलाची ही नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही. 27 बनलेले आहेत, 3 गडी बाद, उर्वरित 2 षटकं, 12 चेंडू, 35 धावांची गरज. एक सामना मला आठवतो, इथूनच फलंदाजी करणारा संघ हा अशा पद्धतीने इक्वेशन आपल्या नावावर त्याने केलं होतं. आजच्या दिवसातील मला असं वाटतं तो सामना व्हाईट बॉल आहे. 12 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज असताना धाकटा खांदा संघाने सामना तिकडे आपल्या नावावर केला होता. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. गती भन्नाट आहे, परंतु क्रिकेटमध्ये गोलंदाज म्हणून फक्त तुमच्याकडे गती असून चालत नाही, त्या गती बरोबर अचूकता असणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त गती असणारे असे अनेक गोलंदाज आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत. त्यांना फार मोठी कारकीर्द त्यांच्या नावावर करता आली नाही, फार लवकर त्यांचं करिअर संपुष्टात आलेलं आहे. याचमुळे गोलंदाजी करत असताना गती बरोबर तुमची मती चांगली असली तर अत्यंत चांगली गोष्ट असते एक बॉलर म्हणून. 12 चेंडू 33 धावा. प्रणव म्हात्रे गोलंदाजीच्या मार्गावर आहेत. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज वापरले जाणं हा सुद्धा महत्वाचा इम्पॅक्टफुल डिसिजन आपण बघत आहोत. फोर्स केलाय, क्षेत्ररक्षकाला बीट करेल का चेंडू हे पाहायचंय. क्षेत्ररक्षकाने एक दर्जेदार झेल दरम्यान तिकडे कॅरी केलेला आहे. याचमुळे फलंदाजाला बाद होताना आपण बघत आहोत. आणखी एक फलंदाजाने खेळाडू कक्षाचा रस्ता पकडला. आई गावदेवी बुर्दुल संघाचा डाव अडचणीत. वेळेच्या बाबतीत गांभीर्य बाळगणं हे अत्यंत गरजेचं बनलेलं आहे आणि त्यासाठी नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जितक्या कमी वेळात आपल्याला जाता येईल तितक्या लवकर आपण जा, ही विनंती असेल मॅनेजमेंट टीमच्या वतीने. अभि पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुमचा प्रतिस्पर्धी जर बलवान असेल तर त्याला शह देण्यासाठी तुम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतात आणि त्याचाच प्रत्यय इथे आलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण शिरडोन संघाने आजच्या दिवसामध्ये अत्यंत चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याने प्रतिस्पर्धी संघाला आउटक्लास केलेला आहे आणि त्याचा आणखी एक नमुना मैदानाच्या आतमध्ये प्रणव म्हात्रेचा हा लक्ष्यभेद. प्रणवने चेंडूला सरळ यष्ट्यांवर आदळलेला आहे. यॉर्कर होता, मधली यष्टी उद्ध्वस्त, फलंदाज बाद.
10 चेंडूंचा खेळ शेष आहे, 33 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये अशक्य या शब्दाला थारा नसतो. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड अँड इन क्रिकेट इटसेल्फ. या पहिल्या डावाचा जर या सामन्याचा विचार केला तर पहिल्या डावातील शेवटच्या षटकामध्ये 23 धावा मिळाल्या होत्या. तसंच काय या सामन्यामध्ये घडेल का पाहायचंय, परंतु तुर्तास ते घडताना पाहायला मिळत नाही. विकेट हॅट्रिक मिळवणारा या स्पर्धेतील दुसरा गोलंदाज क्रमांक 3च्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रणव म्हात्रेने ही करामत केलेली आहे. आणखी एक फलंदाज गारद. सामना इकडे सुरू असलेला आपण बघत आहोत. या अगोदर धाकटा खांदा क्रमांक 3च्या फेरीमध्ये दाखल झालेले आपण पाहिलेले आहेत. त्याचमुळे हा सामना जिंकणारा संघ धाकटा खांदा बरोबर 2 हात करताना आपण पाहणार आहोत. तुर्तास जर या सामन्याचा विचार केला तर गोलंदाजी करणारा संघ आता ड्रायव्हिंग सीटवर आलेला आहे, कारण जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त फलंदाज त्याने खेळाडू कक्षामध्ये धाडलेले आहेत. डायरेक्ट हिट जर आली असती तर आणखी एक फलंदाजाला खेळाडू कक्षाकडे निराश अवस्थेमध्ये जावं लागलं असतं, परंतु तुर्तास फलंदाज बाल बचावले, वाचलेले आहेत. या षटकात आणखी 2 चेंडू फेकले जातील गोलंदाजाच्या वतीने. या स्पर्धेचा विचार केला तर आता 2 विकेट हॅट्रिक प्राप्त करणारे गोलंदाज आपल्याला मिळालेले आहेत. विकी माने नारेन आणि त्याचबरोबर प्रणव म्हात्रे शिरडोन. डाबी एष्टी सोडून जाणारा चेंडू पंच मागे वळताय. दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये आणत असताना या चेंडूला वाईट कॉल करण्यात आलेला आहे. वाईट सिग्नल बाय ऑन फील्ड अंपायर सत्यवान काकडे सर. 1 additional run into the scoreboard. Score is moving up to 31 runs with the loss of 6 important wickets. They are in big trouble. They are chasing the massive target of 62 runs. One more wide delivery. आणखी एक वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकलेले गोलंदाजाने. क्रिकेटमध्ये एकदा तुम्हाला सूर सापडला फलंदाजीत तर तुमची फलंदाजी चांगली होते, गोलंदाजीत सूर सापडला तर तुमची गोलंदाजी चांगली होते. फलंदाजी एकदा तुमची ढासळायला लागली की बहुतांशी वेळा, म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळ होईलच, परंतु 10 मधून 7 वेळा ते तसंच होत असतं. म्हणजे क्रिकेटमध्ये तो जो टेम्पो आहे त्याला अत्यंत फार महत्व आहे आणि तो सेट करता आला पाहिजे ॲज अ बॅटर फलंदाजांना, ॲज अ बॉलर गोलंदाजांना, आणि ते काम गोलंदाजांनी या सामन्यामध्ये केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक गोलंदाजाच्या गोलंदाजीचा जर आपण उल्लेख केला तर आतापर्यंत एकच षटकार खेळू दिलेला आहे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना, त्याचमुळे कमी खर्चिक गोलंदाजी राहिलेली आहे. शेवटचा चेंडू मोठ्या फटक्याची गरज होती. अलॉंग द कार्पेट चेंडू मागे जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली शिकार योग्य रीतीने निवडली क्षेत्ररक्षकाने. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला, एक धाव इकडे मिळाली, त्याचमुळे षटक संपतायत 4. फलंदाजी होत आहे आई गावदेवी बुर्दुलची. 34 धावा धावपलकावर, 6 गडी गमावलेले आहेत. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शेष. 28 धावांची गरज असेल शिरडोनच्या विरोधात सामना जिंकून धाकटा खांदा बरोबर आजच्या दिवसातील क्वालिफिकेशनचा राऊंड खेळण्यासाठी बुर्दुल या संघाला. म्हणून मी शांत राहिलोय. एक समालोचक म्हणून समालोचकाला साऊंड सिस्टम मधून जास्तीत जास्त आवाजाची अपेक्षा असते, परंतु आमच्यापैकी कोणी त्या साऊंड सिस्टमच्या समोरून, अगदी साऊंडच्या समोरून जर गेलो तर ते सुद्धा त्रासदायक आहे याची जाणीव होते, हरकत नाही. आस्तिक पाटीलचं शेवटचं षटक फेकलं जाईल. या सामन्यातील महत्वाचं षटक असणार आहे, त्याच्यासाठी जॉब तर थोडा सोपा आहे, परंतु बऱ्याचदा सोप्या गोष्टी तितक्या सोप्या नसतात ज्या पद्धतीने आपण विचार करतो. 6 चेंडूंमध्ये 28 धावा टेनिस क्रिकेटमध्ये बनल्यात का, तर त्या बऱ्याचदा बनलेल्या आहेत. पाहिजे त्या पद्धतीने त्या 28 धावा बनवून इतिहास रचतील का फलंदाज. ज्या शक्यतेचा मी उल्लेख केलेला आहे त्या शक्यतेला न्याय देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत. पहिल्या चेंडूला खूप दूरवर धाडलेला आहे, जितकी उंची तितकंच अंतर. षटकार.
अनुभव आहे या फलंदाजाकडे, त्या अनुभवाचा योग्य वापर मैदानाच्या आतमध्ये करतायत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनुभव हा सर्वोत्कृष्ट गुरु आहे, परंतु तो फक्त तुमच्या प्रोफाईल पुरता स्टिक करण्यापुरता मर्यादित नसावा. त्याचं प्रदर्शन, त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला चांगल्या परफॉर्मन्स मध्ये करता आलं पाहिजे. सुरुवात षटकाराने 5 मध्ये 22 समोर ठेवलंय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कमी गतीने चेंडू हाताला ड्रायव्हिंग लेंथवर ठेवलं होतं आणि त्याचमुळे फलंदाजाकडे इतर कोणताही पर्याय नव्हता. ऑन ड्राईव्हचा फटका आला. एक धाव दरम्यान मिळालेली आपण पाहिली. धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 40 आणि आणखी 21 धावांची गरज आहे. 41 धावा बनलेले आहेत. आणखी 21 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा कैश आहे. 4 मध्ये 21 म्हणजे कमीत कमी 3 षटकार. 4 षटकार आले तर वेल अँड गुड. हे करता येईल का फलंदाजाला? समोर खेळलेत आडव्या बॅटने उजव्या इष्टीच्या बाहेर निघाले होते, तिथूनच खेचून मारलेला आहे. मनगटीत ताकद दाखवली फलंदाजाने. महत्वाच्या मोक्याच्या क्षणाला चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय. आता हा सामना इथूनही इंटरेस्टिंग होऊ शकतो. सामना जिवंत आहे. महत्वाचा षटकार भूषण पाटीलचा. गाजवणारा हा खेळाडू आहे भूषण पाटील. इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगली कामगिरी केलेली असते, भूषणावह कामगिरी केलेली असते. त्याच्या आनंददायी स्मृती तुमच्या डोळ्यासमोर असतात. महत्वाची गोष्ट तुमचं टेम्परामेंट चांगलं राहतं, तुमची मानसिकता चांगली राहते. पॉझिटिव्ह माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उभे राहू शकता. त्या स्मृतींचा जर तुम्हाला उजाळा मिळाला तर, आणि तुम्ही स्वतःला सांगत असता की इथूनही पुढे आपण सामना जिंकू शकतो. धावा बनलेले 47. 3 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. 3 मध्ये 15 धावा इथे बनतील का? सामना सुरू ठेवा. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ या सामन्यामध्ये तुम्हाला आम्ही जवळजवळ 6 ते 7 वेळा वेळेच्या बाबतीत सहकार्य करा ही सूचना दिलेली आहे. आणखी एक सामना इथून पुढे खेळायचा आहे. याकडे लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. हरकत नाही, चेंडू चेक केला जात होता. आयोजकांच्या सूचना आम्हाला मिळतात त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. 3 चेंडू 15 धावा. मागे सरकले समालोचन कक्षाच्या दिशेने. व्हेरी फाईन आउट ऑफ द बाउंड्री लाईन. अनदर वन एअर स्ट्राइक बाय द बॅटर. 1 मोर सिक्सर. आणखी एक षटकार खेळलेला आहे. या सामन्याने आता पूर्णपणे त्याचं कथानक बदलवलेलं आहे. क्रिकेटचा गाबाभूत घटक अर्थात अनिश्चितता इथे जागी झालेली आहे. काय फलंदाजी केली आहे भूषण पाटीलने. पहिल्या चेंडूवर षटकार खेळला होता जगदीशने, त्यानंतर त्याने जी एक धाव घेतली त्यावरून असं समजलं होतं की फलंदाजी भूषण पाटील सुद्धा करू शकतात आणि त्याने त्याला न्याय दिलेला आहे. तुमच्याकडे असं ज्ञान हवंय की ज्या ज्ञानाचा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला योग्य वापर करता आला पाहिजे आणि तेच केलेले भूषण पाटीलने या फलंदाजीमध्ये. पाहायचंय अजूनही काम त्याचं संपलेलं नाही. गोलंदाजाकडे सुद्धा इथे पूर्णपणे चान्सेस आहेत, कारण 2 चेंडूंमध्ये 9 धावा रोखल्या जाऊ शकतात. काय घडेल या सामन्यामध्ये? हा चेंडू अत्यंत महत्वाचा, अनन्य साधारण महत्व या चेंडूला लाभलेला आहे. कारण हा चेंडू जर 1-2 धावांकरता खेळला गेला तर फलंदाजी करणारा संघ अडचणीत येईल, किंबहुना पराभवाच्या गर्तेकडे त्यांना जावं लागेल. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर सामन्यामधील इक्वेशन जिवंत राहील. चौकार आला तर शेवटच्या चेंडूमध्ये 5 धावा, षटकार आला तर शेवटच्या चेंडूमध्ये 3 धावांची गरज असेल. आता या सामन्याचं भवितव्य निर्धारित करणारे 2च घटक आहेत, 2च खेळाडू आहेत. एक तर गोलंदाज आस्तिक पाटील आणि दुसऱ्या बाजूने फलंदाज भूषण पाटील. काय घडेल या सामन्यामध्ये? कोण असतील विजयाचे मानकरी? टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. टॉप एज. कमीत कमी 2 धावा गरजेच्या आहेत. एक धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. आणि इथे काय घडेल पाहायचंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज धावबाद. सुटकेचा निश्वास टाकलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. वीर बजरंग शिरडोनचा वीर की जो आता बॅकफुटला होता, या लढाईमध्ये जवळजवळ प्रतिस्पर्ध्याने त्याला नामोहरम केलं होतं. त्या गोलंदाजाने या चेंडूवर त्याची छाप सोडली आणि फलंदाजाला थांबवून ठेवलं. धाव मिळाली फक्त 1, त्याचमुळे 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. निराश हताश पाहायला मिळत आहेत फलंदाज भूषण पाटील. क्रिकेट अथवा कोणताही खेळ म्हटला की जय पराजय त्याच्या महत्वाच्या 2 बाजू असतात. जय पराजय क्रिकेटमध्ये नेहमी आपण बघत असतो, परंतु तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर कसे खेळलात हे पाहिलं जातं.
आणि त्यावरून तुमचं कॅरेक्टर निश्चित होतं. कॅरेक्टर अत्यंत चांगल्या पद्धतीने शो केलं. फलंदाजीमध्ये गट्स दाखवल्या फलंदाज भूषण पाटीलने. योग्य वेळेवर षटकार सुद्धा खेळला होता जगदीश पाटीलने. त्यामुळे सामन्यामध्ये अभिरुची निर्माण झाली होती. उत्कंठावर्धक सामना तयार झाला होता. परंतु आता गोलंदाजाने एखादा वाईड अथवा नो बॉल जर फेकला तर आणखी एकदा अभिरुची निर्माण होईल. काय घडणार आहे? हा सामना गोलंदाजी करणारा संघ पराभूत होऊ शकतो फक्त गोलंदाजाने ठरवलं तर. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी. 3 षटकार या षटकामध्ये त्यांच्या विरोधात आस्तिक पाटीलच्या विरोधात जरूर आले होते. तरी सुद्धा दबावाला योग्य रीतीने समायोजित करत असताना शेवटचे काही चेंडू त्याने फेकले. भूषणच्या विरोधात निर्धाव काढले आणि 8 धावांच्या फरकाने हा सामना इथे जिंकलेला आहे. वीर बजरंग शिरडोन या संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. चला नाणेफेकीसाठी लगेच या. धाकटा खांदा त्याचबरोबर शिरडोन दोन्ही संघाचे स्कीपर्स आपणास विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी लगेचच नाणेफेकी कक्षामध्ये जॉईन व्हा. आजच्या दिवसाची शेवटची लढत असणार आहे. मॅनेजमेंट टीम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवेलच किती षटकार नाणेफेकीसाठी सगळ्यात अगोदर या. इतर संघाला तुम्ही ठेवा. या सुयोग लवकरात लवकर या. आपण धाकटा खांदा संघाचे संघनायक आपणासही विनंती आहे ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपण रिपोर्टिंग करा. नाणेफेक आपल्याला संपन्न करायची आहे. या सामन्यातील सामनावीर खेळाडू कोण